तर आज आमच्या गावामध्ये होता हळदी कुंकू, तर सगळ्या बायका ज्या आहेत त्या मंदिरामध्ये जमा झालत्या. बायकांचा होता, मी नव्हती गेली हो, नाही तर तुम्हाला वाटत मी गेली. व्हिडिओ मी वहिनीला काढायला सांगलेली. अख्खं मंदिरच भरले, असं वाटतं जत्राच आहे. आता गेले त्या हळदी कुंकूला, मग मी पण पप्पाच्या पार्टी कॉलनीशी जाऊन आलो. जवळच जायचं होता म्हणून स्कूटीच घेऊन गेलतो. घरी आले या मागे लागले, बोलतो चल परत कॉलनीशी जाऊन येऊ, खायला घेऊन भूक लागली. नंतर स्कूटी चालवताना अचानकच मी यांना बोललो चला बरं गार्डनची जाऊन येऊ. आम्हाला तो खायला पाहिजे होता, तो गार्डनच्या बाहेरच भेटतो. या गार्डनला मी कितीतरी वर्षानंतर आले. आमच्या कॉलनीनच आहे. पहिले आम्ही याला 2 रुपयाला गार्डन बोलायचो, कारण की याचं तिकीट 2 रुपये होता. मला आता असं वाटतं मी कोरोनाच्या आधी इथं आले असेल ना, त्याच्यानंतर मी आत्ता आली इकडे. आता जरा चांगला पण केली हवी, वॉकिंग साठी रोड पण केले आणि राईड्स पण आणले जरासं पोरांसाठी. याला बोललो बसा बरं तुम्ही पटकन चालू. ऍव्हरेज वर्षांशी आल्यानंतर गार्डनला एक प्रदक्षिणा पण घालून येऊ. नंतर खायला घेतला ना, निघलो घरी यायला. घरी आले बघतोय ते ओजस्वी पण आलती. ओजस्वी म्हणजेच आमच्या दापोलची ताईची पोर. तिला टीव्हीवर सॉंग लावून दिल, त्या लहान पोरांचा तर कसली खुश झालती बघा, नुसते असं होतीने केलं होती. या चिंटूला पण लहानपणी याच लागायचा, नंतर कसा देव धार्मिक झाला काय माहिती. बिल्लो पण बघा कशी तिच्याकडे बघत बसले. दीदी माझ्यापेक्षा जास्त गोरी पोर कोण आलेलं घरात? हा माझ्यापेक्षा गोरी दिसते. आज तर काळजी खाणे मिलेगा. मम्मी काळजी बनव मस्त मस्त. पिकी काळजी बनवलेली ना बघा कसली भारी दिसते. स्टार्ट वाढून घेतला ना, जेवलो. तितक्यातच पप्पाची जुनी मॅच लावलेली टीव्हीवर, तर ती बघायला गेलो. तर पप्पा बघा कसा रन घेत होता ना, सिक्सर मारत होता. शेवटी लेजंड प्लेअर ना. तर गाईज असं होतं आजचा मिनी ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. बाय बाय.